नमस्कार, विश्वस्वास्थ्यं भवतु। आपल्या आयुर्वेदच का या पुढच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आलिम हकीम हे नाव किती जणांनी ऐकलंय हो? हे भारतातील प्रसिद्ध, महाग आणि खूप डिमांडिंग असे हेअरस्टायलिस्ट आहेत। त्यांच्या क्लायंट्समध्ये आपले सर्व क्रिकेटर्स, बॉलिवूड स्टार्स आणि काही इंडस्ट्रियलिस्ट यांचा समावेश होतो। त्यांच्या हेअरकटचे स्टार्टिंगच होते 1,18,000 पासून। का हे लोक एवढा खर्च करत असतील हो? यातील स्टाईल हा भाग सोडला तर ते आपल्या केसांना एवढं महत्त्व देतात आणि द्यायलाच पाहिजे, कारण केस हा आपल्या सौंदर्याचा अगदी अविभाज्य असा भाग आहे। आपल्याला देवाकडून मिळालेला तो नॅचरल मुकुट असा आहे आणि एवढंच महत्त्व आयुर्वेदाने देखील केसांना दिलेलं आहे। आयुर्वेदात सांगितलेली दर्शन परीक्षा, कुठलीही व्यक्ती जेव्हा आपल्यासमोर येते तर आपल्याला पहिला दिसणारा भाग म्हणजे त्या व्यक्तीचे केस आणि त्वचा। हे केस जेवढे चांगले असतील त्याच्यावरनं तुमच्या शरीरांतर्गत दोषांची आणि धातूंची परिपक्वता ही लक्षात येते। तुमच्या शरीरात कुठले दोष वाढलेले आहेत किंवा तुमचे धातू किती परिपक्व आहेत हे तुमच्या केसांवरनं सुद्धा एखादी व्यक्ती जाणून घेऊ शकते। ज्याप्रमाणे आपण मार्केटमधनं काही महागडे कपडे आणले तर त्याच्यावर दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार त्याची काळजी घेतो, म्हणजे यूज ड्राय क्लीन ओनली किंवा काय, मग असं आपण आपल्या केसांची का काळजी घेत नाही? का आपण हार्श केमिकल वापरून त्यांची वाट लावून घेतोय? कारण केस आपल्याला सहज अवेलेबल झालेले आहेत म्हणून, पण ते खूप अनमोल आहेत। त्यांची काळजी घ्या, कारण तो तुमच्या सौंदर्याचा एक अविभाज्य भाग आहे। स्त्री असो किंवा पुरुष असो, सगळ्यांचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे। आता या नॅचरल मुकुटाची काळजी कशी घ्यायची, निगा कशी राखायची हे आपण जाणून घेऊया। आयुर्वेदात बऱ्याच केश वनस्पती सांगितलेल्या आहेत, जसे कोरफड आहे, भृंगराज आहे, शिकेकाई, रिठा, नागरमोथा, आवळा, अशा बऱ्याच आयुर्वेदिक वनस्पती आहेत ज्या केश गुणधर्म दर्शवतात। तर त्याच्यातल्याच आपण कोरफड या वनस्पतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। तर कोरफड ऋतू कोणताही असो, ही एक अशी वनस्पती आहे की जी कुठल्याही ऋतूमध्ये हिरवीगार, सतेज आणि रसाने पुष्ट अशी दिसते। कोरफड ही पित्त कफग्न गुणधर्माची आहे। शरीरात पित्त वाढले तर केस पांढरे होतात, केसांना ड्रायनेस येतो, पण तिच्या पित्तशामक या गुणधर्मामुळे आपण प्रीमॅच्युअर ग्रेइंग आणि केसांचं ड्रायनेस अवॉइड करू शकतो आणि कफामुळे स्काल्पचं नॅचरल मॉइश्चरायझेशन आपण मेंटेन ठेवू शकतो। ती वीर्याने शीत गुणधर्माची आहे। तिच्या या गुणधर्मामुळे आपण स्काल्पचं इरिटेशन कमी करून, सूज कमी करून, तिथल्या खाज वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत या कमी करू शकतो। आणि तिच्या रसायन या गुणधर्मामुळे रिजेन्युएशन म्हणजे न्यू निर्मिती, हेअर फॉलिकल स्टिम्युलेट होऊन हेअर ग्रोथला सुरुवात होते। फक्त कोरफडीचा गर आणि त्याच्यात समप्रमाणात त्रिफळा चूर्ण वापरून केसांना लावलं तर केस अतिशय दाट आणि छान होतात। शिवाय कोरफडीचा गर 3-4 चमचे आपण घेतला, त्याच्यात पाणी मिक्स केलं छान आणि केस धुतल्यानंतर हे मिश्रण आपल्या केसांना लावून ठेवलं आणि 15-20 मिनिटांनी धुतलं तर नॅचरल कंडिशनिंग पण होतं केसांना। आता हे झाले सर्व बाह्य उपाय, पण आभ्यंतर उपाय करणं पण गरजेचं आहे। जसं आधी सांगितल्याप्रमाणे तुमचे केस हे तुमच्या शरीरांतर्गत दोषांची आणि धातूंची स्थिती दर्शवतं आणि आपल्या आई निर्माण हेल्थ फाउंडेशनमध्ये या दोन्ही गोष्टींची काळजी घेतली जाते। बाह्य आणि आभ्यंतर दोन्ही चिकित्सा केली जाते। बाह्य चिकित्सेसाठी आपण कोरफडीसारख्या केश वनस्पती आणि त्याच्यात अजून काही उपयुक्त अशा केश वनस्पती घेऊन ताजे हेअर पॅक बनवून ते तुम्हाला लावून त्याच्यासोबत हेड मसाज, स्टीम, शिरोधारा यासारख्या खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करतो। तर या ट्रीटमेंटचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा नक्की आई निर्माण हेल्थ फाउंडेशनला व्हिजिट करा आणि असेच नवनवीन उपचार जाणून घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।